यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। इष्टोपदेशमध्ये 10वा श्लोक बघत होतो आपण. काय सांगितलं होतं त्यात? तुम्हाला कोणी विरोध केला तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर तिथं जर तुम्ही वैराची किंवा शत्रुत्वाची भावना केली, त्यानुसार जर त्याच्याशी वागणूक दिली तर नियमाने ते चक्र संपणार नाही आणि परत पुन्हा दुःखाला प्राप्त होणार. म्हणजे काल त्यांनी सांगितलं ना, एक चूक केली आहे पूर्व आयुष्यात, त्याचं फळ म्हणून आज तुम्हाला तो वैराचा संबंध भेटलाय आणि मी आज पुन्हा वैर केलं तर म्हणजे पुन्हा अजून भविष्यासाठी म्हणून नवीन वैर बांधतो, म्हणजे दुसरी चूक करतोय. म्हणजे पूर्व चुकीला नष्ट करायचं काम राहिलं बाजूला आणि नवीन चुका करतोय अजून, मग ते कधी नष्ट होणार? म्हणून सांगतायत काय करा, ते श्लोकामध्ये सांगितलं. विराधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यति त्र्यंगुलं पातयन् पद्भ्यां स्वयं दंडेन पात्यते. दुसऱ्याची विराधना करणारा त्या माणसाकडून जेव्हा सतवला जातो, त्रस्त होतो, त्यावेळेस त्याच्यावर कुपित का होतो? मीच त्याची जर विराधना केली आहे तर पुन्हा त्याच्यावर कुपित होण्याचा अधिकार मला नाही, असं सांगतायत. म्हणून काय करा, त्याच्यावर कुपित होण्यापेक्षा स्वतःचा दोष पडताळा, स्वतःचं परीक्षण करा. म्हणून माताजी तर नेहमी सांगतात काय करा, आत्मपरीक्षण करा, तर तुम्हाला तुमचे दोष दिसतील आणि दुसऱ्याचे गुण दिसतील, अन्यथा नाही. जसं उदाहरण दिलं त्यांनी की त्र्यंगुलाला जर पायाने कोणी पाडायला गेलं तर नियमाने तो स्वयं त्या दंडाच्या द्वारे पाडला जातो. तसं तुम्ही जर कोण्या व्यक्तीला त्रास दिलाय आणि तो तुम्हाला त्रास द्यायला आला तर त्याच्यावर कुपित झाल्यावर नियमाने तुम्हीच दंडित होणार, तुम्हीच दुःखाला प्राप्त होणार. म्हणून हे करणं योग्य नाही. म्हणून त्याच्याविषयी काय भावना करायची, काय विचार करायचा, ह्याच्यासाठी छान घेतलं आहे त्यांनी. म्हणजे एखाद्यानी मला समजा माझी निंदा केली आहे, मला विराधित केलं आहे, मला दंडित केलं आहे कोणी, मी त्याच्याविषयी काय भावना करायची, काय करायची योगिता ताई? शास्त्रातलं उत्तर देऊ नका, जीवनातलं उत्तर द्या. मिस्टर माझ्या समोर बसलेले आहेत. काय म्हटलात तर घरातच सांगणार आहे तुम्हाला परत. म्हणजे मला जर कोणी त्रस्त केलं तर त्याच्याविषयी काय करायला पाहिजे, एवढं मस्त दिलंय माहिती का. आपण काय करतो, रिवेंज घ्यायला जातो, पुन्हा अरेला कारेने उत्तर देतो, एक शिवीला 2 शिव्या देऊन आपण उत्तर देतोय. तर त्याच्यासाठी इथं सांगायला छान की तुम्ही त्याला, ज्यांनी तुम्हाला त्रस्त केलंय त्याला तुम्ही काय करायचं, ह्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. गांधीगिरी. काय म्हणताय? माझ्याशी बोलताय अतुल काका? हाँ, म्यूट कर ठेवा तुमचं. भैया तत्वज्ञान में अपूर्व आनंद है, अपूर्व शांती है. जर तत्वज्ञानाशिवाय कोणी शांती इच्छेल तर ऐसा कभी नहीं हो सकता की शांती प्राप्त हो. ज्याला तत्वज्ञान झालंय त्यालाच तिथं सांगितलं शांतीचा मार्ग मिळतो, अन्यथा अशांती कुठं आहे हो? बाहेर परद्रव्यामध्ये अशांती नाही आहे, किंवा बाहेरच्या वातावरणामध्ये, त्या क्षेत्रामध्ये, द्रव्यामध्ये, कालामध्ये कुठं अशांती कुठं आहे? आणि मग कोण शांत करणार तुम्हाला?
तुम्ही क्षेत्र बदलून शांत होण्याचा प्रयत्न करताय, संयोग बदलून शांत होण्याचा प्रयत्न करताय, शरीर बदलून शांत होण्याचा प्रयत्न करताय. कधी शांत होणार हो? म्हणून सांगतायत काय, शांती. अशांतीचं कारण काय? माझे म्हणा की. मग तिथं त्या समता षोडशीमध्ये सांगितलं ना, नहीं अशांती का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो, क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो. काय सांगितलं? नाही अशांती का कुछ कारण. अशांतीचं बाहेर कारणच नाही आहे हो. तुम्ही त्या बाहेरच्याला सगळ्याला पराला अशांतीचं कारण ठरवताय. त्यामुळं ते असताना मी अशांत, ते नसताना मी शांत होणार, ही बुद्धी आहे आपली. म्हणून सांगतायत अशांतीचं कारण बाहेर नाही आहे, तुमच्यामध्ये आहे, तुमच्या ज्ञानात आहे. नहीं अशांती का कुछ कारण, ज्ञान दृष्टी से देख हो. म्हणजे तुम्ही कसं बघताय हो पराला? ज्ञान दृष्टी से देख म्हणून सांगायलेत, अज्ञान दृष्टीने पाहतोय. हां, म्हणजे मी स्वभावाला जाणत नाही आणि त्या समोरच्याच्या स्वभावाला पण जाणत नाही. म्हणून समाधी शतकमध्ये सांगितलं ना, मी स्वतःला देह मानतोय, तसंच पराला पण देह मानतोय, तो पण जीव आहे हे पण समजत नाही आहे. म्हणून स्वदेह सदृशम दृष्ट्वा परदेहम चेतनम परात्माधिष्ठितम मूढ परत्वेनाध्यवस्यती असं सांगितलं. बहिरात्मा जीव कसा असतोय, स्वतःच्या देहाला तर स्व मानतोयच, पराच्या देहाला सुद्धा पर मानतोय. त्यामुळं त्याच्या अधिष्ठित असणाऱ्या आत्म्याचं स्वरूप जाणत नाही. म्हणून त्याच्याविषयी कशाय होत आहेत, रागद्वेष होत आहेत. पराला जीव मानत नाही, पराला त्या शरीर रूप मानतोय. जसं स्वतःच्या शरीराला स्व मानतोय, तसं पराच्या शरीराला पर मानतोय. तो जीव आहे हे नाही पाहत. म्हणूनच तुम्ही म्हणल्यासारखं पर्याय दृष्टीनेच पाहिलं, म्हणून शांती नाही झाली. म्हणून द्रव्य दृष्टी ठेवा, तो सुद्धा माझ्या समान जीव आहे. कसा क्रोध होईल हो? एकदा विचार करून बघा, ज्याच्याशी क्रोध आहे तो कोण आहे? त्याला समोर उभा राहा आणि विचार करा, हा कोण आहे हो? असं सगळं शास्त्रासमोर सगळ्यांची उत्तरं पटापट येते. कोण आहे हो समोरचा? प्रॅक्टिकली करून बघा तर. जसा प्रयोग त्या मुनींनी केला, समोर कोणीही येऊ दे तरीसुद्धा त्यांच्याविषयी समभाव नष्ट झाला नाही. आर्टिफिशियल नव्हता ते, काय म्हणायचं, इन बिल्ट होता. त्यामुळं ते आतूनच तसे परिणाम आले. म्हणून तर कोणाविषयी, म्हणजे ते म्हटलं ना, गजकुमार मुनींच्या डोक्यावर शेगडी ठेवली, त्यांनी काय विचार केला हो? कोणी ठेवली? होणाऱ्या सासऱ्यांनी, पूर्वाश्रमीच्या. हां, काय विचार केला माहिती त्यांनी? ते म्हणाले, जगातले सगळे सासरे संसाराचा पगडी काय म्हणायचं ते, सेहरा घालतात. सेहराच म्हणतात ना, लग्नाचं काय असतं ते, सेहराच की. हां, तर ते लग्नाचं सेहरा घालतात सगळे सासरे. माझे सासरे किती चांगले आहेत की, म्हणजे घटवलंय बरं का, आता ते म्हणत नाही आहेत सासरे म्हणून, पण माझे सासरे इतके चांगले आहेत की त्यांनी मला मोक्षाचं मुकुट घातलंय. दृष्टी सांगा, कोणाकोणाला पाहिजे मुकुट? म्हणजे आपली दृष्टी अशी नाही आहे ना, म्हणून अशांती आहे. मग ते मला त्रास देत आहेत, ही दृष्टीच चुकीची आहे. असं सांगितलं गोपालदासजी बरे यांचं उदाहरण. काय केलं होतं? हां, ती बायको कशी होती? अनेक शब्द येतात तिच्याविषयी. कजाग होती, किंवा काय म्हणतात, कडक होती एका स्वभावाने, ती फटाकडी होती म्हणतात, आणि काय काय असेले शब्द येतात. तर म्हणजे ते जेव्हा कामावर जाणार तर त्याच्यापूर्वी तिचा हुक्का भरून जात होते. आणि एक दिवस ते विसरले आणि मग ती आली ना त्यांच्या स्थानावर, आणि मग तिथं सगळं तिने ओरडारडी केली, त्यांना मारामारी केली. तर हे सगळं बघितलं पाठशाळेतल्या समोर बसलेल्या त्या सगळ्या शिष्यांनी. आणि ते सगळे शिष्य विचारू लागले, म्हणजे पहिल्यांदा काय झालं, ती आली त्या दरवाजावर उभारली जिथं ते क्लास चालू होतं ना, आणि ते विसरले होते पूर्ण हुक्का भरायचं.
आणि ते शिकवण्यात इतके मग्न झाले होते, त्यांचं लक्षच नाही, ती दारात येऊन उभारली होती. आणि दारात आल्यावर तिचा चेहरा बघितल्या ह्यांना आठवलं की आपण हुक्का भरायचं विसरलोय. आणि ती आत आली, त्यांना पाडलं खाली जमिनीवर, त्यांच्या अंगावर बसून त्यांना मारू लागली. असं म्हणल्यावर सगळी पोरं आली पुढं, लहान पोरं समोर बसलेली, आणि ते सगळे मिळून हलवत आहेत का, कारण गोपालदासजींपेक्षा त्यांची बायको तिप्पट होती वजनाने आणि असं क्षेत्रफळाने असं म्हणा. तर त्यांना शक्य नव्हतं तिला बाजूला करणं. सगळी पोरं आली आणि तिला बाजू करायला लागली ना, तर त्यातनं म्हणणं सुटले ते आणि घरी जाऊन हुक्का भरून आले. माहीत आहे किती आज्ञाधारक पती होते. आणि मग हे सगळं केल्यावर त्या सगळ्या शिष्यांनी त्यांना विचारलं की म्हणले, इतक्या अशा कडक स्वभावाच्या बायकोबरोबर तुम्ही कसं राहताय, का राहताय, कसं संसार करताय? काय उत्तर दिलं? आपल्याला अनुकूल आहे मोक्ष मार्गाला, तिच्यामुळं मी मंदिरात राहतो म्हणले. म्हणजे तुमच्यासारखी बायको असती तर मी पण संसारात रमलो असतो, ती माझी उपकारी आहे म्हणले. आणि तिचं हे वागणं आहे, तर तिच्या निमित्तात मी वैरागी आहे. म्हणजे दृष्टी बघा ना शेवटी कशी आहे, तिच्या निमित्तात ती माझी वैराग्यदायिनी आहे, असं त्यांनी एक वर्ड वापरलं तिच्यासाठी. म्हणजे किती ज्याला लागायचं आहे ना धर्माला, बाहेर निमित्त कोणीही असेल, आणि तेच कोणी काय करेल, अशी लोक भेटलेत मला, असा नवरा भेटलाय, असे सासू सासरे भेटलेत, मला मराव वाटतंय, असे विचार करतात. आणि तेच इथं संसारासाठी मरायचं आणि धर्मासाठी जगायचं हे ज्यांना कळालं ना, तर तिथं त्यांना तो संयोग त्रास देणार नाही. आजच मला कळालं एकांचं न्यूज असं की घरामध्ये नवरा बायकोचं भांडण आणि इतकं त्रास आहे, काय आर्थिक संकट आहे, मग त्याच्या निमित्तामध्ये त्या दोघांची एकमेकांमध्ये क्लेश, आणि मग त्याच्यातून मारामारी करतात. मग ह्याच्यातनं म्हटलं काय उपयोग आहे हे करून, संकट दूर होणार आहे का वाढणार आहे उलटं? म्हटलं धर्म आहे ह्याचं उपाय. पुण्य कमी पडत आहे ना, तर सगळं पाप असं भोगावं लागतंय. म्हणून एकमेकाविषयी वैर करू नका, उलट एकमेकांची क्षमा करा, याचना करा. आणि म्हटलं धर्मामध्ये जितकं विशुद्धीमध्ये आपला वेळ जाईल ना, जितकं ज्ञान ध्यान साधनेमध्ये घालवाल ना, तेवढं तुमचं सगळं दिवस बदलणार. नाहीतर ती स्त्री म्हणाली मला घरात राहू वाटत नाही, कुठंतरी निघून जावं वाटतंय. म्हटलं मी या माताजींकडं 2 दिवस येऊन प्रतिक्रमण करून जावा, किंवा म्हटलं सगळे मिळून घरामध्ये स्वाध्याय करा, तुम्ही प्रसन्न राहा, असं मी त्यांना सांगितलं. म्हणजे तुमच्यावर कुटुंब डिपेंड आहे ना, तुम्ही आनंदी राहणार तर सगळे घरातले आनंदी राहतील, तुम्ही क्लेश करणार तर म्हणजे तुमच्या निमित्तामध्येच सगळं घरातलं वातावरण बदलणार आहे. म्हणून म्हटलं आपणच समोरच्याला कुठल्या दृष्टीने पाहायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून अशांतीचं कारण बाहेर नाही, अशांती मी स्वयं बिल्ड करतोय, माझ्या ज्ञानामध्ये मी स्वतः त्याला रचतोय. हे माझ्यासाठी चांगले आहेत आणि ही माझ्यासाठी वाईट आहेत, हे स्वतः तशी इमेज बनवतोय लोकांची, आणि त्याच्यामुळं स्वतः अशांतीला प्राप्त होतोय. जसं त्या महावीरांची पूर्वाश्रमीची मावशी, आणि तिला जायचं नव्हतं महावीरांकडं समोशरणामध्ये. मग त्यावेळीच नाही का शेलना घेऊन गेली न सांगता रथात घालून, आणि ती विरोध करते खूप की मला तिथं जायचं नाही आहे. मग ती काहीतरी खोटं सांगून तिला रथात घातलं आणि समोशरणाच्या दारापर्यंत आणलं, आणि येईपर्यंत ती खुश. पण आल्यावर जेव्हा समजलं की समोशरणात नेतीये मला ही, तर इतकी अशांती की काय केलं, असं पण करतात लोक, स्वतःचे डोळे फोडून घेतले. आणि मग मला त्याचं दर्शन करायचं नाही, मला त्याला बघायचं पण नाही आहे. किती तीव्र कशा आहे. म्हणजे अशांतीचं कारण कोण? महावीर स्वामी. हो म्हणा. त्यांच्यासाठी नो म्हणताय, आपल्यासाठी का मग? माझ्या अशांतीचं कारण माझी मुलं, माझ्या अशांतीचं कारण माझा नवरा, माझी बायको. आपलेच परिणाम. होय, बर. मग काय करायचं आपल्या परिणामांना? छान करायचं. कसं छान करायचं? कुठं बसला तू, दाखव मला.
कसं छान करायचं आपले परिणाम. मग त्याच्यासाठी ध्यान करायचं असतं, त्याच्यासाठी सगळ्यांना जीव बघायचं असतं, स्वतःला जीव जाणायचं असतं, तर परिणाम छान होतात. बाकी काय करून छान होत नसतात. म्हणजे आपण काय करतोय, त्या भैयाला काय करतो रे, जीव बघतो का, नाही बघितला ना तर तिथं नरकात जाऊन भेटणार दोघं पण आपण, मारामारी करायला. घरामध्ये बसून मारामारी करतो ना, मग तिथं जीव दिसला का जेव्हा त्याला मारतो तेव्हा, त्याचं मार खातो तेव्हा. म्हणून जेव्हा ते बघितलं ना तेव्हा आपल्याला ते आपले परिणाम शांत होतात, छान होतात. म्हणून सावध राहा. तर पुढं काय सांगितलं, अशांतीचं कारण बाहेर नाही तर स्वभावामध्ये आहे. इससे म्हणजे आपल्यामध्ये आपल्या परिणामात अशांती आहे तर बाहेरचं सगळं जग अशांत दिसतं. आणि त्याच्या विरुद्ध माझ्या परिणामात शांती असेल तर सगळं जग शांत. स्मशानात गेला तरी शांती आहे, किंवा त्या नरकात गेला तरी शांती आहे. कितीही प्रतिकूल लोक भेटतील, त्या काय म्हणते घाणीमध्ये टाकायला लागलेत एकानंतर एक, तरी सुद्धा शांती आहे. त्या बाजूनी सगळीकडे होम लावलाय, अग्नी पेटवली आहे, तरी सुद्धा शांती आहे मुनींच्या ज्ञानामध्ये. का? कारण त्यांना माहिती आहे बाहेर अशांती देणारं कोणीही नाही. मी स्वतःला अशांत करायचं का नाही हे आपल्या हातात आहे, म्हणून निर्णय करा. इससे जो अपना बुरा कर रहा हो उसके प्रति यह सोचना चाहिए, या हिम्मत हो ऐसी तो ऐसा काम करे जिससे ऐसा बदला लिया जा सके जो वह जीवन भर भी श्रम करता रहे, वह बदला चुकता होणार नाही. काय म्हणायचं, म्हणजे कशाने, तो भलाई करणे का बदला. म्हणजे त्यांनी माझं वाईट केलं ना तर तुम्हाला रिवेंज घ्यायची आहे, तर तुम्ही चांगलं करून बदला घ्या. कळते का मला काय म्हणायचं आहे. कोणी तुमचं नुकसान केलं, तुम्हाला धंद्यामध्ये लॉस करायला निमित्त ठरलं, तर तुम्ही त्याच्याविषयी चांगलेच भाव ठेवा, तेच त्याच्यासाठी बदलाय. म्हणजे तो विचार करायला पाहिजे समोरचा जीव, की हा एवढा कसं काय चांगलं वागतोय. आयुष्यभर तो विचार करेल हे सांगायला. परत एकदा वाक्य वाचते ऐका. जो अपना बुरा कर रहा हो उसके प्रति यही सोचना चाहिए, या हिम्मत हो ऐसी तो ऐसा काम करे जिससे ऐसा बदला लिया जा सके जो वह जीवन भर भी श्रम करता रहे, वह बदला है भलाई करने का. म्हणजे तो जीवनभर प्रयत्न करेल तरी सुद्धा भलाई करू शकणार नाही. पण तुम्ही त्याच्याविषयी जर असे परिणाम ठेवले तर स्वतःचं परीक्षण करेल तो. कोई पुरुष अपना अपकार करता है तो हम उसकी भलाई करे, वह पुरुष स्वयं लज्जित होगा और आपकी सेवा जीवन भर करेगा, एहसान मानेगा. काय कळलं. ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिलाय, देत आहे, देणार असतील तर त्यांच्याविषयी चांगलेच परिणाम करा. आता मी जे काय सांगितलं आता नवरा बायकोविषयी, त्या एकमेकांविषयी क्लेश आहे ना अंतरंगामध्ये, त्यामुळं चांगले भाव होत नाही आहेत. मग त्यांनाच उत्तर दिलं हे. त्यांना म्हणजे पहिला आपल्यावर घ्या, पण अशा जीवनामध्ये हेच उपाय आहे. कोई अपना अपकार करता है तो हम उसकी भलाई करे. म्हणजे म्हणून म्हणतात ना, महाराजजींनी काय केलं, एकदा झालेला प्रसंग सोलापूरमध्ये, एका स्त्रीचं काहीतरी दागिना हरवला होता. काय हरवलं होतं, नथ का कानातलं का गाळ्यातलं काहीतरी हरवलं होतं, आणि तिने कोणावर तरी आळ घातला. महाराजांना येऊन सांगितलं की त्यांनी घेतलेलं असणार आहे आणि ते स्वीकार करत नाही आहेत, मी काय करू. दागिना नथ का काहीतरी होतं त्यांची अशी. मग महाराजींनी काय बोललं नाही त्यावेळेस, आणि मग तिलाच घरामध्ये मिळाली ती नथ. आणि महाराजांनी येऊन तिने ते पण सांगितलं की मला माझ्या घरामध्येच मिळाली ती आणि मी उगीच दुसऱ्यावर आरोप केला, आता मी काय करू. म्हणून महाराजांना विचारल्यावर काय सांगितलं महाराजांनी सांगितलं, सगळ्यांना जेवायला बोलव घरी, ज्यांना कोणाला तू नावं ठेवली होतीस. ह्याला म्हणायचं भलाई. काय झालं, म्हणजे त्यांना कळालं होतं की मी त्यांच्यावर आरोप केलाय, आता ते घरी जेवायला येतील का हो. मग स्वयंपाक वेस्ट. म्हणजे किती तुमची त्याच्यामध्ये
नम्रता पाहिजे, विनय पाहिजे, तर तुम्ही हे कार्य करू शकणार. म्हणजे मी समोर म्हणले कोणाला तरी तू माझं घेतलंय दागिना, तू चोरी केली, आणि त्यालाच मी नंतर म्हणते ये घरी जेवायला म्हणल्यावर किती अवघड आहे. म्हणायचं सुद्धा अवघड आणि ते यायचं सुद्धा महा अवघड. म्हणून सांगतायत काय, भलाईनेच दुसऱ्याला जिंकू शकता, दुसरा कुठला उपाय नाही आहे. वह पुरुष स्वयं लज्जित होगा और आपकी सेवा जीवन भर करेगा, एहसान मानेगा. बुरा करने वाले के प्रति हम भी बुराई की बात करने लगे, काय होणार, कोई हमारा बुरा कर रहा है और हम उसके बारे में भी बुरा ही चिंतन कर रहे हैं, क्या होगा, फल तेच मिळणार परत परत. बुराईने बुराई नष्ट होत नाही, वाढतच जाणार आहे त्याच्या निमित्तात. बुरा करने वाले के प्रति हम भी बुराई का भाव करने लगे, कोई अपने पर किसी तरह विपदा ढाता हो तो हम भी उस पर विपदा ढाने लगे, तो इससे शांति का समय न मिल सकेगा. कधी शांत होणार हो, त्यांनी माझ्या मुलाला मारलं, मी त्याच्या मुलाला मारलं, पुन्हा दोघं मोठे झाले आणि त्यांनी त्याच्या मुलाला मारलं, ह्यानी याच्या मुलाला. कधी संपणार हे चक्र. म्हणून सांगताय तुम्हाला कोणालाही शांतीने जगता येणार नाही जोपर्यंत असं वैर धरून ठेवणार. विरोध ही बढ़ेगा, शांति ही बढ़ेगी. इससे अपकार करने वाले का बहुत तगड़ा बदला यह है कि उसका भला कर दे, तो वह जीवन भर अनुरागी रहेगा और किसी समय बहुत काम आएगा. कोण, जो ज्याला तुम्ही वैरी म्हणताय ना तोच, त्याचं तुम्ही जर भलं केलं तर नियमाने तो काय म्हणतात पाय धुवून पिईल पाणी, इतकी सेवा करेल. जर तुम्ही त्याला असं चांगल्या दृष्टीने पाहताय तर त्याचं आयुष्य बदलून जाईल, त्याचे विचार बदलून जातील, त्याच्यामध्ये निमित्त ठरणार आपली भलाई. आणि मग त्याच्यात सांगतायत म्हणून की कधीतरी तो अशा कामात उपयोगी पडेल जीवनामध्ये, इतका त्याचा इम्पॉर्टंट रोल ठरेल की तुमचं काम सगळं सहज होऊन जाईल. म्हणून सांगतायत कोणाविषयी वैर केल्यावर कुठलाच फायदा नाही आहे आणि भलाई केल्यावर फायदेच फायदे आहेत. भलेही त्यांनी काय केलेलं असू दे नाही तर नसू देत, तरीसुद्धा आपले परिणाम पराच्या प्रती जेवढे चांगले असणार आहेत तेवढं फायदा आपल्याला होत जाणार आहे. मग नारकी काय भला करते तो, नारकी काय विचार करणार जेव्हा समोरचा मारायला आला, थँक्यू बरं का असं म्हणायचं का. त्यावेळेस तर ते नारकी जर सगळं मारकाटमध्येच असतं ना. मग तो सम्यक दृष्टी असेल तरच तो असं विचार करू शकतोय की हे माझे पूर्वीच्या कर्माच्या उदयाने हे सगळे असे प्रतिकूलता आहे. आणि ते हे सर्व करणं आपलं म्हणजे स्वभाव विचार नाही आहे. करेल तरी सुद्धा मारामारी चालूच आहे. हो. म्हणलं ना श्रेणिक राजा आता काय करतोय हो, राजा कसं म्हणायचं, श्रेणिक नारकी काय करतोय मा, क्षायिक सम्यक दृष्टी आहे. काय म्हणायचं, निकट मोक्षाला जाणारा जीव आहे. आत्ता काय करतोय, काय करतोय अर्हन, श्रेणिक नावाचा नारकी आहे. म्हणजे मनुष्य होता तो नारकी झाला. तर तिथं ते काय करतायत, की त्यांनी महाराजांच्या नेकमध्ये साप घातला. मग तेच ना, तिथं काय करायलेत नारकी त्या नरकामध्ये, भांडण करायचं असतं का. मग ज्ञानी लोकांनी, ते ज्ञानी आहे माहिती का तुला, सम्यक दृष्टी आहे, मोक्षाला जाणार आहे, नेक्स्ट भवामध्ये आपण त्याच्या पाया पडणार आहे. आणि आत्ता त्यांनी तिथं मारामारी करायला. मग आपण काय करायचं, त्यांना सांगायचं मारामारी करू नका म्हणून. कुठं सांगायचं, नरकात जाऊन. कसं सांगायचं, फोन करायचं का त्यांना सांगायचं आम्ही फुल लावापर्यंत डिग केल्यावरती पण आम्हाला नरक लोक नाही मिळत. काय 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 म्हटलं रे? लावापर्यंत पण आम्ही डिग केला तरी पण आम्हाला नरक लोक नाही मिळत. कुठंपर्यंत डीप केला, लावा. लावा ते काय हो, कुठल्या समुद्राचं नाव आहे का, मग कशाचं नाव आहे लावा म्हणजे काय, हा लावा म्हणतोय होय. हां हां,
नाही नाही, कुठं नरक बघायला जायचंय का तुला? नाही फुल नाच फुल. नरक बघायला जायचंय का तुला? मी पाठवते की, सांग कसं तुला फक्त जायचंय का नाही. हं? नरक बघायचं नाही आपल्याला भैया. आपण नरकात किती वेळा गेलोय माहिती का? तिथनं चाललोय, सगळे भेटलोय एकत्र. घरात आलेत ना सगळे, ते नरकात ना आलेले एकत्र भेटलेले लोक आहेत. म्हणून इथं घरात आल्यावर काय करावं वाटतंय? सगळ्यांशी फाईट करावं वाटतंय. म्हणून आता तिथं जायची आणि तिथं काय चाललंय हे बघायचे भाव नको आपल्याला. आपल्याला कुठं जायचंय? कुठं जायचंय? मोक्षाला. कुठं आहे ते मोक्ष? आपल्या घराच्या छतावर आहे का? शिलावरती. छतावर आहे का आपल्या घराच्या? सिद्धशिला. हा, सिद्धशिलेवर जायचं नाही आहे आपल्याला. इथं आत्मा आहे हे जाणायचं आहे, तर सिद्धशिलेवर जातो. आपण काय करतोय? कुठेतरी जायचं आहे म्हणून विचार करतोय, पण बाहेरून आपण जाऊ शकत नाही. मग तिथं कसं जाऊ शकतो? कोण जाऊ शकतो? हा? ऐका, तर म्हणून सांगायला लागलेत की कोणी आपलं वाईट केलं म्हणून आपण त्याचं वाईट केल्यावर त्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून सांगतायत की भलाई करा तर उलट तो स्वतः लज्जित होऊन चरणाशी येईल आणि आपल्याला उलट बहुत अनुरागी, जीवनभर अनुरागी रहेगा, किसी समय वह बहुत काम आएगा. मग मला असं विचार आला की भगवान वीतरागी आहेत. मग वीतरागी कोण असू शकतो? म्हणजे आपण काय करतोय विचार, कोणाशी मला द्वेष करायचा नाहीये. म्हणजे द्वेषाला दूर करण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. रागाला हो, रागच पहिला जायला पाहिजे. म्हणजे राग म्हणजे प्रेम आहे ना, अनुराग आहे तो. मग जेव्हा मी पराशी द्वेष करायचा नाहीये हा विचार करतो, त्यावेळेस राग संपवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मग जिथं राग आहे तिथंच द्वेष आहे, जिथं द्वेष आहे तिथंच राग आहे. मग नुसतं एक द्वेष संपून तुम्हाला कसं चालणार आहे? म्हणून सांगतायत काय, अशी सावधानता पाहिजे की बस सगळे जीव आहेत, तर कोणाशी राग आणि कोणाशी द्वेष, आणि ते करून त्या जीवाला काय फायदा? म्हणून दृष्टी नुसती बदलायची आहे समोर, तर सगळी वस्तू व्यवस्था जशी आहे तशी आहे. आपण पाहतोय चुकीच्या दृष्टीने म्हणून. जसं त्या लाईटला काय केलं, हिरवं कागद लावलं तर तुम्हाला हिरवा प्रकाश दिसतोय. सांगा प्रकाश कसा आहे? म्हणजे लाईट कशी आहे हो? हेच आहे ना. म्हणजे लाईट हिरवी नाही आहे तर पांढराच प्रकाश तो, पण मी त्या रूपाने पाहतोय त्याला, म्हणून मला ती रंगीत दिसतीये. मग असंच आहे, दृष्टी आहे ना तुमची, दृष्टी बदला तर तिथं समोर कोणीही वैरी दिसणार नाही, कोणी द्वेषी दिसणार नाही, कोणाशी अनुराग करावा वाटणार नाही. विवेक वापरत नाही ना, त्याचं हे फळ आहे. विवेक म्हणजे पहिला भेद विज्ञान, आणि विवेक म्हणजे आत्मानुभव, शुद्धोपयोग, हेच विवेक आहे. आणि सामान्य विवेक म्हणजे शास्त्र अध्ययन करतोय, वाचतोय, पण त्यातून भाव ग्रहण करत नाही आहे. जसं काय झालं, एक पोपट होता आणि त्याच्या मागं शिकारी लागला, अरहन, ऐकतोय का? आणि तो शिकारी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. मग हा घाबरला पोपट, आणि काय केलं त्यांनी, पळत जाऊन एका तिथं ह्याच्यात असलेल्या आश्रमामध्ये, साधूंचा आश्रम होतं काय कुटिया टाईप, आणि तिथं जाऊन त्यांनी त्या साधूंचा आश्रय घेतलं आणि त्यांना म्हणाला की मला वाचवा ह्याच्यातून. आणि मग साधूंनी त्याची रक्षा केली. काय, त्या शिकारीला पळवलं आणि त्याला आपल्याजवळ ठेवलं. मग तो आता त्यांच्याजवळ राहायचा आणि सगळं खायचं प्यायचं सगळं करायचा. मग साधूंना विचार आला की ह्याला 4 शब्द काहीतरी शिकवावेत, तत्वज्ञान. म्हणून त्यांनी त्याला शिकवलं काय, की शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, लोभी ना होना, उड़ जाना. 4 वाक्य आहेत. काय काय सांगावं? शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, लोभी ना होना, उड़ जाना. तुम्हाला सांगायचं बरं का मला 4 वाक्य परत एकदा. तर त्यांनी पाठ केली ती 4 वाक्य त्या तोत्याने बरं का, काय म्हणायचं, पोपटाने.
आणि असेच दिवस गेले, रोज काही ना काही तो ऐकायचा, शिकायचा आणि रोज त्याच्याकडनं वधवून घ्यायचे गुरु. काय हो 4 वाक्य? शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, उड जाना. लोभी न होना, उड़ जाए. हां, पाठ केलंय ना. आता सगळं तुमच्यावरच गडबड आहे, थांबा. तर झालं काय की एक दिवस तो गेला जंगलामध्ये आणि झाला तोच प्रसंग. शिकारी आला आणि त्यांनी दाना टाकला आणि जाळं पसरवलं आणि नेमकं काय झालं, हा लोभी झाला आणि जाऊन त्यांनी ते दाना टिपायला गेला आणि पकडला गेला त्याच्यामध्ये. हां, पकडला गेला. काय म्हणतोय हो तो? शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, लोभी न होना, उड जाना म्हणतोय बरं का. आणि ते दाना खातोय. हां, आणि आता त्या शिकारीने काय केलं, पकडलं त्याला. पकडून त्याच्या पाठीवर टाकलंय ते जाळं आणि त्यातनं घेऊन चाललाय तो ते जाळं. आणि त्या पोपटाला जाताना काय म्हणतोय हो तो? शिकारी आएगा, म्हणा जाऊ दे, तुमच्यावर तर होऊ देत संस्कार. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, लोभी न शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, लोभी पुढं. न होना, उड़ जाए. हां, मग आता आपण काय करतोय सांगा हो? त्यांनी तर म्हणजे शब्द शिकले पण त्यातनं विवेक नाही वापरला. त्या शब्दाचा अर्थ ग्रहण करून त्याचं जीवनात उपयोग करायचा होता, प्रयोग करायचा होता, तो नाही केला. फक्त शब्द रटंती केली तर अडकलाच जाळ्यामध्ये. त्याचा त्याला तोटाच झाला. आपण काय करतोय सांगा? आचार्यांनी सांगितलं काय काय सांगा 4 वाक्य. पोपटाची सांगू नका, आपली सांगा आता. पोपटाची पोपटाला होती, आपली वाक्य सांगा काय होती हो? आचार्यांनी सांगितलं की जीव परिणाम करतोय, तर कर्म येणार आणि दाना टाकणार म्हणजे तुम्हाला बरोबर सगळी साधनं पुरवणार. कर्माच्या उदयाच्या निमित्तात तुम्हाला सगळी भोग सामग्री मिळणार आणि त्याच्या निमित्तात तुम्ही लोभी होणार. लोभी झाला तर पकडला जाणार. पुढे सांगितलं हो असं समय सांगितलं ना. जीव बंधाला का प्राप्त होतो आणि जीव बंधापासून कसा मुक्त होतो ह्याच्यासाठी सांगितलं बंध अधिकार मध्ये 2-3 गाथा सांगितल्या. जीवो बंधो यतः छिज्जन्ति सल्लक्षणेहिम नियहेहिम. काय जीव आणि बंध हे दोन्ही आपल्या आपल्या लक्षणावरून जाणले जातात. जीवो बंधो यतः छिज्जन्ति सल्लक्षणेहिम नियहेहिम पण्णा छेदणेणदू छिन्नानाणत्तमावण्णा. म्हणजे तुम्ही काय करा, प्रज्ञेच्या द्वारे त्यांचा छेद करा, कोणाचा? जीवाचा आणि बंधाचा, आणि मग त्यातून काय ग्रहण करणे योग्य आहे ते ग्रहण करा. पण्णा छेदणेणदू छिन्नानाणत्तमावण्णा. मग त्या ज्ञानाला तुम्ही त्यापासून बंधापासून भिन्न करू शकता. परत पुढची गाथा सांगितली त्यातच. जीवो बंधो यतः छिज्जन्ति सल्लक्षणेहिम नियहेहिम बंधो छेदे दवो शुद्धो अप्पाय घेतवो. समजलं? बंधो छेदे दवो शुद्धो अप्पाय घेतवो म्हणजे जीव आणि बंधाचं लक्षण जाणून काय करायचं? बंधो छेदे दवो, बंध हे छेदण्यायोग्य आहे आणि त्याच वेळी त्याच प्रज्ञेच्या द्वारे शुद्धो अप्पाय घेतवो, शुद्ध आत्म्याला ग्रहण करायला पाहिजे. म्हणजे एकच साधन आहे त्या बंधापासून भिन्न करायचं आणि आत्म्याला धरायचं. 2 साधनं वेगळी नाही आहेत. म्हणून सांगितलं एकाच पर्यायात होणार आहे हे कार्य. ज्या समयामध्ये तुम्ही स्वतःला अबंध पाहणार आहे, निष्कर्म पाहणार आहे, ज्ञाता पाहणार आहे, त्याच समयात हे सगळे बंध वगैरे छेदले गेले, कर्म दूर झाले आणि तिथं आपला शुद्ध आत्मा आपल्या ज्ञानामध्ये आला. म्हणून सांगतायत वैरी कोण आहे हो तुमचं? घरातल्यांकडे बघू नकात. वैरी कोण आहे? आपले विपरीत परिणाम. मीच माझा वैरी आहे पहिल्यांदा. मला संसारात कोण फिरवतंय असं वाटतंय का स्वतःला? मीच माझा वैरी आहे असं वाटतंय का?
नाही वाटत? मग कोण आहे वैरी? तरी मीच आहे म्हणणार. हा? नुसतं म्हणणार म्हणून काय करायचं आहे आपल्याला? तसा स्वीकार पाहिजे ना, की मला कोणीही या जगात कोणी वैरी नाही आहे. मीच स्वतःला दुःखी बनवतोय, मीच स्वतःला संसारामध्ये फिरवतोय, मीच स्वतःला अडकवतोय या बंधामध्ये. परीक्षण करून बघा. जिथं मला अशांती करायला नको होती अशा ठिकाणी मी अशांती केली, त्याचं फळ मलाच मिळणार आहे. थोड्या वेळाने तोच मनुष्य येऊन मला शिव्या देईल, मला उलटं बोलेल, मला विरोध करेल, निंदा करेल. म्हणजे कोणी पेरलं? मीच पेरलं तर मलाच मिळणार आहे ते परत. म्हणून सांगितलं की कोणाविषयी सुद्धा वैरभाव अंतरंगामध्ये अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त राहू नये एवढा पुरुषार्थ करा. जाऊ दे आपल्याला लई शक्य नाही आहे, पण अंतर्मुहूर्त लई झाला तो पण. कारण अंतर्मुहूर्तात उपयोग बदलतो ना, तर त्या बदलताना त्या जीवाविषयी सगळे वैरभाव, शत्रुत्वाचे भाव नष्ट व्हावेत असा पुरुषार्थ करा पुढच्या परिणामात जात असताना. नाहीतर तेच आपण घेऊन जातो परिणाम, तर अनेक काळपर्यंत मग ते वैर राहतं. म्हणजे त्याचं वासनाकाळी सांगितलं. हां, म्हणून सांगितलं जर एखाद्या मनुष्याविषयी तुमच्या अंतरंगामध्ये किती काळ वैरभाव राहील, दीर्घ काळ वैरभाव राहील, तर तुम्ही कुठल्या गुणस्थानात? एक का? मिथ्यात्म. मला सगळं तत्वज्ञान येतं आहे, पाठ आहे तोंडपाठ समयसार. तर मी कुठल्या गुणस्थानात? पाठ असून काय उपयोग? माझंच गुणस्थान सांगणार आहे पहिला, तुम्ही तुमचं नाही सांगायचे. म्हणजे आपणच परिणाम करतोय ना, की परद्रव्य दुष्ट आहे, तेच माझ्या दुःखाचं कारण आहे. म्हणून सांगतायत की कोणाविषयी वैरभाव धारण केलात ना, 6 महिनेपर्यंत काळ आहे तुम्हाला बस अविरत गुणस्थानामध्ये, अविरत सम्यक्त्व गुणस्थानात. जर मी आज अनुभव घेतलाय स्वतःचा आणि जर मी कोणाविषयी वैरभाव ठेवलाय, तर 6 महिन्याच्या आत जर सोडला नाही तर समजून घ्या तुमचं सम्यक्त्व तुम्हाला सोडून जाणार, तुमचं भेद विज्ञान नष्ट होणार. कितीला पडणार हो? मग घेऊन बसा सगळे शत्रूजवळ आणि एक फक्त आत्मानुभव करा, एका आत्म्याला जवळ ठेवा, तर सगळे शत्रू दूर जाणार आहेत. म्हणून कला आपल्यात आहे ती, सुखी राहायचं की शांत राहायचं की अशांत राहायचं, वैर करायचं की साम्य भाव ठेवायचा, ह्याचा निर्णय करा. आवश्यक आहे तोच. हो, जाणा हा मी निर्वैर स्वरूप जीव आहे, समता स्वभाव स्वरूप आहे. या जगात माझा कोणीही प्रेमी नाही, स्नेही नाही, द्वेषी नाही, वैरी नाही. सर्वांना जीव दृष्टीने पहा. या सर्वांचा मी ज्ञाता मात्र आहे. कर्मांच्या उदयाशी माझा काहीही संबंध नाहीच. कर्म मला वैरी बनवणारे नाहीतच. निष्कर्म स्वरूपोऽहम्, प्रसन्न स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहो.